राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा, मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत। अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार एबीपी माझानं जगासमोर आज आणला आणि त्याची गंभीर दखल देखील तातडीने यंत्रणांना घ्यावी लागली। सगळा प्रकार काय घडला याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। हे मोठमोठे तडे या मोठमोठ्या भेगा पडल्यात महामार्गाला। हा महामार्ग साधा सुद्धा नाहीये, तर जिथे गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात असा हा समृद्धी महामार्ग। ₹55,000 कोटी खर्चून मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग बांधण्यात आलाय। महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं 1 वर्ष झालंय, पण तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे आणि भेगा पडल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंद आणि 50 फूट लांबीच्या या भेगा पडल्यात। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डा पडत नसल्याचा दावा MSRDCनं केला होता। आता तोच दावा फोल ठरलाय। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावर असा खड्डा पडला असून आता कधीही अपघात होण्याची शक्यता आहे। हा आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग। हा रोड तयार करण्यासाठी M40 हे सिमेंट वापरलं गेलं। त्याचं कारण होतं निदान 20 वर्ष तरी हा मार्ग भेगाळणार नाही। मात्र आता ही दृश्य तुम्ही पाहतात तर हे बघा, असे ढपलेचे ढपले महामार्गाचे या ठिकाणी निघतायत आणि या 3 सेंटीमीटरच्या भेगा या ठिकाणी जवळपास 50 मीटरवरती पडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावरती या भेगा पडलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था। पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाहीये। पुलावरही खड्डे पडले। एखादं मोठं वाहन जर तिथून गेलं तर संपूर्ण रस्ता हलतोय। पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे। माळीवाडाच्या एक्सचेंज जवळील हा पूल आहे आणि इथे देखील मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेत। गाडी गेल्यानंतर रस्ता कसा हलतो हे आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की हा भला मोठा खड्डा समृद्धी महामार्गावरती पडलेला आहे। भेगाळलेला समृद्धी आणि खड्ड्याचा समृद्धी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एबीपी माझाच्या या बातमीनंतर चांगलीच खळबळ माजली। विरोधी पक्षांनी सकाळी 9 वाजल्यापासूनच सरकारला थारेवर धरलाय। 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला। त्याचा अर्थ 4,500 कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथं गेला। काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही, 400 mचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी पटी कुठे दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसतायत आता। आधी एबीपी माझाची प्रसिद्धी आणि मग विरोधकांचा हल्ला बघून यंत्रणाही तातडीनं जाग्या झाल्या। अवघ्या 3.5 तासात या प्रकाराची दखल घेत अधिकारी हे समृद्धी महामार्गावर पोहोचले आणि डागडुजीला आता सुरुवात झाली आहे। पण भेगांमध्ये ज्या पद्धतीनं सिमेंट भरलंय त्याचा आता किती फायदा होईल याचीही शंकाच आहे। सारं तकलादू आहे। पण आता याच प्रकरणावरती आता एबीपी माझानं सवाल उपस्थित केलाय।
कंत्राटदार कंपनीनं रस्त्याचा रोज आढावा घेणं बंधनकारक आहे, तरी मग एवढ्या मोठ्या भेगा कशा बरं पडल्या? हा रस्ता बनवणाऱ्या कंपनीनं दुर्लक्ष का केलं? या भेगांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? कामात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारावर आता काय कारवाई केली जाणार आहे? M40 ग्रेडचं सिमेंट का वापरलं नाही? कंत्राटदाराच्या कामावर यंत्रणांचं लक्ष नव्हतं का? कंत्राटदारासोबत झालेल्या करारानुसार 4 वर्षांचाच म्हणजे 2026 पर्यंत दोष निवारण कालावधी आहे. त्या अंतर्गत या भेगा पडण्याचं काम केलं जात आहे. समृद्धी महामार्गाचा देशभरात गाजावाजा करण्यात आला, पण कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणं ही जबाबदारी कोणाची होती? वेगानं जाणाऱ्या वाहनांसमोर भेगांच्या स्वरूपात मृत्यूचे सापळे रचण्याचं हे कारस्थान नक्की कोणाचं आहे? सरकार खरंच काही कारवाई करणार की भेगा बुजवण्याची थुकपट्टी कामं करून पुढील भेगा पडण्याची वाट बघत बसणार? हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा